नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी आलो आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघातील राजावाडी देवापूर येथील धरणावर आलो आहे। आज तारीख आहे 11 ऑगस्ट। मी येण्यामागचं कारण म्हणजे इथं माती माफिया लक्षात घ्या, वाळू माफिया नाही, माती माफियांनी उच्छाद मांडलेला आहे। मी इथं काही वेळापूर्वी शूटिंग करून आलेलो आहे आणि ते शूटिंग मी आता हे माझी प्रस्तावना संपली की तुम्हाला मी ते दाखवणार आहे। इथं अक्षरशः डंपर पोकलेन मोठ्या संख्येने आहेत आणि ते वाळू डंपर मध्ये भरून वाळू नाही, माती डंपर मध्ये भरून नेली जात आहे आणि हे सगळं आमदार जयकुमार गोरे यांच्या वरद हस्ताने चाललेलं आहे आणि हे माहिती इथल्या स्थानिक नागरिकांनी दिलेली आहे। आणि सर्वात यातला मोठा गैरप्रकार असा की माती उत्खनन करण्यासाठी 10 ऑगस्ट म्हणजे कालपर्यंतची मुदत होती, ती मुदत संपलेली आहे। असं असतानाही आज सकाळपासून इथं मातीचं उत्खनन सुरू आहे। जे माती माफिया आहे, जे माती माफिया बिनधास्तपणे मातीचं उत्खनन करत आहेत आणि ही माती शेतकऱ्यांसाठी न्यायची परवानगी दिलेली होती कालपर्यंत, परंतु ही माती काही शेतकऱ्यांसाठी नेली जात नाही, तर ही वीटभट्ट्यांवर नेली जाते, कमर्शियल कामासाठी नेली जाते। आणि जयकुमार गोरे यांचे जे कार्यकर्ते आहेत, पंटर आहेत, काकासाहेब माने यांच्यासारखे अनेक जण आहेत, हे हा उद्योग करतात। आणि हा उद्योग काल ती परवानगी संपल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांनी फोन करून सांगितलं की बाबा आता तरी थांबवा, परवानगी संपलेली आहे। तर तहसीलदार प्रांत यांनी दखल घेतलेली नाही आणि शेतकऱ्यांना यांचा त्रास इतका आहे। एकतर ते शेतकऱ्यांच्या जे धरणालगत ज्या जमिनी आहेत, काही धरणामधल्या ज्या जमिनी आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, त्यातली वाळू उपसतात, त्याच्यानंतर रस्ते, त्यानंतर प्लीज जरा एक समजून घ्या की माझ्या तोंडून अनेकदा वाळू हा शब्द चुकून येतोय, परंतु तो माती असं समजावा। तर तो शेतकऱ्यांच्या शेतातली माती उपसली जाते, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतामधनं हे डंपर जात आहेत आणि मोठ्या संख्येने प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे हा भ्रष्टाचार, गैरव्यवहार, अंधाधुंद असा कारभार सुरू आहे। आणि तुम्ही बघा, आता मी तुम्हाला दाखवतोय, तुम्ही डोळ्याने बघा। मी महाराष्ट्रातील जनतेला दाखवू इच्छितो की आमदार जयकुमार गोरे यांचा हा कसा कारभार सुरू आहे। अनेकांनी मला तत्वज्ञान दिलं, अनेकांनी सांगितलं की तुम्ही जयकुमार गोरे यांच्या मागे जाणीवपूर्वक हात धुवून का लागलेला आहे। मी जाणीवपूर्वक हात धुवून लागलेलो नाही। मी गेल्या काही दिवसांपूर्वी जयकुमार गोरे यांच्यावर गैरप्रकार यांचे उघडकीस आणल्यानंतर लोक मोठ्या आशेने, लोक मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे बघत आहेत, मला माहिती देत आहेत। त्यामुळे या लोकांच्या, सामान्य जनतेचा आवाज म्हणून मी इथं आलेलो आहे। यामध्ये माझा जयकुमार गोरे यांच्यावर कुठला व्यक्तिगत दोष नाही किंवा कुठल्याही खुनशी पद्धतीने, कुठल्याही राजकीय हेतूने मी रिपोर्टिंग करत नाही, तर सामान्य जनतेसाठी मी इथं आलेलो आहे। इथून पुढचं जे माझं रिपोर्टिंग असेल जयकुमार गोरे यांच्या बाबतचं, ते सामान्य जनतेने मला फोन केलेला असेल त्याच्यासाठी रिपोर्टिंग असेल, हे लक्षात घ्या। आणि आता तुम्ही बघा की हे या धरणामध्ये काय चालू आहे आणि जे मला अक्कल शिकवतायत, जे मला तत्वज्ञान सांगतायत, त्यांनी स्वतः इथं येऊन बघावं आणि मग मला सांगावं की बाबा हे मी पत्रकारिता पुढे करायची की नाही, पत्रकारितेचा धर्म आम्ही पाळावा की कुणाला वाईट वाटतं किंवा कुणाला चांगलं वाटतं ह्याच्यासाठी पत्रकारिता केली जाते का? पत्रकारिता ही सामान्य जनतेसाठी केली जाते। पत्रकाराने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, पत्रकाराने विरोधी पक्षनेत्यासारखं वागलं पाहिजे, सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवला पाहिजे। हे जे जयकुमार गोरे आहेत यांनी अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे, त्यांनी अनेक गैरप्रकार केलेले आहेत। त्यांना आतापर्यंत कुणी त्यांच्या गैरप्रकारावर कदाचित बोट ठेवलं नसेल, एकदमच मी बोट ठेवलं गेलं। मी मुंबईवरून आलो आणि खरं तर सांगायचं तर मी आजच त्यांच्यावर लिहिलंय असं नाही, मी 2014 पासून त्यांच्यावर लिहितोय। ते अनेकांना माहित नव्हतं, फक्त मी कधीतरी यायचो, 1-2 बातमी करायचो, निघून जायचो। परंतु आता बातम्यांचा मी सपाटा लावलेला आहे, कारण हे आमदार कसे आहेत हे जनतेला समजावं। विधानसभा निवडणुकीमध्ये हा जो आपला लाडका आमदार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा, हे जे लाडके आमदार आहेत ते कसे आहेत हे जनतेला कळावं, महाराष्ट्राला कळावं, बीजेपीलाही कळावं, सरकारला कळावं, सरकारी अधिकाऱ्यांना कळावं, मतदारांना कळावं, विरोधकांना सुद्धा कळावं, या सगळ्यांना कळावं आणि ह्या माणसाला कुठेतरी अंकुश बसला पाहिजे। याच्यासाठी हे सगळे मी पत्रकारिता करतोय आणि आता हे माझं प्रस्तावना संपवतो आणि मी तुम्हाला दाखवतो की इथं माती उपसण्याचं बेकायदेशीर काम कसं चालू आहे। मुदत काल 10 ऑगस्ट रोजी मुदत संपलेली आहे, त्यानंतर हे काम कसं चालू आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा, मला सांगा की या ठिकाणी जे वाळू उत्खनन चालू आहे, तर हे कशा प्रकारे चालू आहे, याचा तुम्हाला काय काय त्रास होतोय? साहेब असं झालंय
की हे यांचे परवाना होते शासनाचं नेमून दिलेलं आहे त्यांना परवाना. प्रथम माझी ओळख करून देतो. मी हिंगणी गावचे ग्रामपंचायत सदस्य या नात्यानं आम्ही यांना रिक्वेस्ट केली. नाव काय तुमचं? मी प्रकाश अंकुश खाडे, ग्रामपंचायत सदस्य. यांना बऱ्याच वेळा सांगितलं तुमचे जे परमिशन दिले त्याप्रमाणे नियमाप्रमाणे वाहतूक राहू द्या, रस्ते साफ करायला शासनाने वेळोवेळी यांना सांगितलं, काही याचं हे पालन करत नाहीत. त्यांची आरेरावी मजुरी कोणाच्या धमक्या देतात हे यांना वरदास्त आहे वगैरे. आम्ही काल कॉल केले बऱ्याच ठिकाणी, तहसील आपल्या काय प्रांत मॅडमना केले, पोलीस स्टेशनला केले, तुमचे तलाठी अण्णांना केले बरं का. आमची वर कोणत्याही ठिकाणी दखल घेतली जात नाही. 1-2 सोडून अख्खं गाव यांनी वाऱ्यावर सोडले. गावाची दखल अजिबात ऐकत नाही ते. 1-2 माणसाची फक्त दखल हे शासन. मग हे शासन कशासाठी आहे? 1-2 व्यक्तीसाठी आहे का पूर्ण आमच्या गावची लोकसंख्या कमीत कमी 3,500 ते 4,000 लोकसंख्या आहे. त्या गावाकडे बेदखल केलं जाते. आम्ही ठराव दिलेला आहे ग्रामपंचायतने हे त्वरित बंद करा म्हणून. अनधिकृत बंद चालू आहे. जर परमिशन संपलं तरी हे अनधिकृत बंद राजरोस पण चालू आहे. आता हे दोन धडाक्यात इथं कोणत्याही प्रकारचं नाही. आणि तुम्ही जर आढावा गेला तर धमक्या बघायची आणि कोणाची धमक्याची ह्याची भाषा करतात हे. तर याला शासनाने जर नाहीत घेतली तर ह्याचा मोठा काहीतरी अनर्थ घडू शकतोय. यांनी शासनाने अति जलद वेळोवेळी जी दखल घ्यावी ह्या इथल्या माणसांची. आणि हे तुम्ही बघू शकता. बोला बोला. आता हे बघू शकता जवळजवळ 10 ते 20 फुटाच्या खाणी केलेल्या आहेत यांनी. गाळूसाला परमिशन दिले त्याला आमचं दोमत नाही. पण रस्त्याची बघा आता परवा काल 3 माणसं मरता मरता वाचवली आम्हीच. कसे काय झालं होतं? दारू पिऊन टिप्परवाले चालू होतात. यांना डे नाईटचं माती वाढतात. दारू पिऊन चालू याची वाहतूक राजरोसपणे. काल तिघाचा जीव गेला असता आम्ही वाचवले. काल त्या वाहनं अडवली होती आम्ही. काल जवळजवळ आम्ही 70-80 वाहनं अडवली होती. आज परमिशन नसताना आज बी वाहनं चालू आहेत. त्यांचं काल 10 तारखेला परमिशन संपलेलं आहे. आणि हे शेतीचं कसं नुकसान करतात ते? शेती हो का, हे पेरी आता पेरी क्षेत्र आहे हो का. पुढं मशीन दिसलंय का तुम्हाला? हो. पेरीवर रानात उचलाय चालू केले ह्यांनी. म्हणजे शासनाने त्याला जबाबदार आहे. शासन यांना पाठीशी घालतं 1-2 व्यक्तींना. आणि गाव वाऱ्यावर सोडले यांनी. सध्या एवढी शेती जातूनच नुकसान आहे बघा समोर. हे बघा इथं हे शेतामध्ये डंपरमध्ये हे कसं माती काढतोय. सांगा तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये आता बेकार लायसन्सचे भरपूर चालू आहे. त्याचं परमिशनच नाही हो का. हे अलीकडले नंबर सुद्धा सांगतो तुम्हाला बरं का. त्यांच्या वाहनाचे हे अनुकृत चालू आहेत. आता ह्यांचं परमिशन सुद्धा नाही. बरं. हे वशिल्यांचं चालू आहेत. वशिला कोणाचा आहे? वशिला वरील आमदार खासदार. बरं. खासदारांचा याच्यात काय संबंध असेल असं मला वाटतं? नवीन का जुने खासदार? काय आटपाडी तालुक्यातले असेल किंवा आमच्या मान तालुक्यातले असतील बरं का. हे दोनच जिल्हे येतात या बॉर्डरवरती. बरं. हा दोघांचा वरत असताना चालू आहे. बरं. इथं आमदार जे आहेत जयकुमार गोरे यांचा काय संबंध आहे का याच्याशी? त्यांचा काय संबंध असल्याशिवाय चालेल का? सर्वांचा संबंध याच्यामध्ये सगळेच आहेत. पण ते 1-2 व्यक्तीला धरून चालून नाही ना जमत. बरोबर. एकट्याचं कोणाचं नाव पण घेऊ शकत नाही. सर्वांबरोबर का सर्व मिली बघायचं झाले. पण इथं हे जे माफिया आहेत कोण कोण आहेत? मग अशी मला माने नावाची यांनी नावं सांगितली. काकासाहेब माने का काहीतरी नाव सांगितलं. तसं आणखीन कोण कोण आहेत? काकासाहेब माने आहेत. परत तुम्हाला सांगतो ते आता हे 4-5 जण आहेत. नाव काय मला आठवत नाहीत. पण ह्यात 5-7 जण माफी आहेत आता. नाव काय मला आठवत नाही त्यात. बरं. बरं. ह्यांना तुम्ही हे बघा इथं नंबर प्लेट आहे बघा. या ट्रॉलीवर मी प्रेक्षकांना दाखवलं नंबरच नाही. हे बघा ही ट्रॉली चालली याच्यावर नंबर नाही बघा. नंबरच नाही. सर्व अनधिकृत चालू आहे सर. अनधिकृत. आता आपण या डंपरला बघू. डंपर येत आहेत ह्याच्यावर नंबर आहे का बघूया. इथं बघा डंपर उभा आहे बघा. या डंपरला उभ्या असलेल्या डंपरला नंबरच नाहीत बघा. आपण बघू शकता. हे बघा इथं हा डंपर आलेला आहे. हे बघा याच्यावर नंबर नाहीत. तिथं नंबरच्या ठिकाणी मोजलेलं आहे ते सगळं. हे बघा कसे काळे धंदे चालू आहे. आता हे अलीकडले वाहन 3-4-5 हे अनधिकृत आहे. ह्यांचं काही सुद्धा लायसन वगैरे काही नाहीत. काही सुद्धा नाही. हा बघा डंपर येतोय. हे बघा या डंपरचा नंबर इथं काहीतरी नंबर आहे का काही लिहिलेलं आहे ते कळत नाही.
पण ह्या डंपरवर काहीतरी लिहिलंय नंबर प्लेटच्या ठिकाणी, पण नीट दिसलेलं नाही. हे बघा कसा बिनधास्त चालू आहे कारभार, बिनधास्त. निर्लज्जम सदासुखी जे म्हणतात तशा प्रकारे या माफियांचा कारभार सुरू आहे. आणि हा सगळं कशामुळे सुरू आहे तर आमदार जयकुमार गोरे यांच्या वरदहस्ताने सुरू आहे. आणि त्यांना तहसीलदार, प्रांत, पोलीस अधिकारी या सगळ्यांचा पाठिंबा आहे. ह्या सगळ्यांची मिलीभगत आहे. करोडो रुपयाची उलाढाल आहे बरं का याच्यामध्ये. आणि निश्चितपणे याच्यात हप्ते वगैरे दिले जात असतील. तुम्हाला काय वाटतं? हप्तेबाजी चालत असणार ना? तर हे माफियांचे यांच्याने हे लावलेलं आहे सेटिंग. हां इथं कारण हे आम्ही जर जण सामान्यांना विचारायला गेले तर इथं कोण दखल घेत नाही. बरं. इथं अधिकारी, शासकीय लेवलचे अधिकारी आहेत, ओढाओढीचे उत्तर देतात. काल एवढं मॅटर झाला, पण कोण म्हणतंय आजारी आहे, कोण म्हणतंय आम्ही बाहेर आहे, अशा निमित्त कारण सांगून ओढाओढीचे उत्तर देतात. कोण म्हणतंय नेटवर्क नाही, आवाज येत नाही, हे कारण आहेत. बरं. नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आता अशा ठिकाणी आलेलो आहे की वाळू चोर, रेती चोर जे असतात तर हे कसे काम करतात. तर इथं माझ्या पाठीमागे मी तुम्हाला आता एक दाखवतो कॅमेरा फिरवून. तर माझ्या पाठीमागे माती चोरून न्यायचे उद्योग सुरू आहेत. माती उत्खनन करण्यासाठी या राजावाडी तलावातील उत्खनन करण्यासाठी आणि ते शेतकऱ्यांना म्हणजे माती म्हणजे गाळ नेण्यासाठी काल 10 ऑगस्टपर्यंत परवानगी होती. ती परवानगी संपलेली आहे. त्यानंतर ही कसं रेती नाही माती कशी नेली जाते आणि ही माती वीटभट्ट्यांना दिली जाते. तर हे आज 11 ऑगस्ट ही तारीख आहे. मी 11 ऑगस्टचा पुरावाही दाखवतो. हे बघा, आपण बघू शकता सकाळच्या 10 बघू शकता की सकाळचे 10:33 झालेले आहेत. आणि तुम्हाला वर दिसत असेल की 11 ऑगस्ट ही आज तारीख आहे. 11 ऑगस्ट ही तारीख आहे. 11 ऑगस्टला मी इथं शूटिंग करायला आलेलो आहे. आणि मुदत संपल्यानंतर हे जे माफी आहेत ते कसं काम करतायत, माती मुरूम कसं करतायत. माझ्यासोबत या ठिकाणी या गावातले काही इथले स्थानिक लोक आहेत. मी तुम्हाला दाखवू इच्छितो. यांनी मला निमंत्रित केलं होतं आणि हे इथला जो शासन, इथले राजकीय नेते, शासनाचे अधिकारी असतात जे म्हणजे प्रांत अधिकारी, तहसीलदार, तलाठी वगैरे, हे मिळून हे कसं काम करतात हे मी दाखवणार आहे. हे बघा, मुदत संपून गेलेली आहे. आपण बघू शकता. हे बघा किती मोठ्या प्रमाणात वाहन आहेत. बघा ट्रॉलीच्या ट्रॉली इथं वाहतूक सुरू आहे. आपण बघू शकता. हे बघा, हे ट्रॉली, इथे बघा डंपर. बघा आपण हे बघा, इथून आपण बघू शकता की हे बघा हा बाजरी पीक आहे मोठ्या प्रमाणात. थांबा. हे मुदत संपलेले आहे. हे बघा इथं JCBने माती कशी उकरली जाते बघा. हे बघा हे महाप्रतापी माफियांचं काम कसं चालू आहे. आता हे अक्षरशः तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्रात वाळू माफिया यांची किती दहशत असते. अक्षरशः जीवावर उधार होऊन हे आम्ही शूटिंग करण्यासाठी आलेलो आहे. मला सामान्य लोकांनी बोलवलं, सामान्य नागरिकांनी बोलवलं. ज्या दोघांनी बोलवलं आहे त्यांची आणि म्हणजे यापूर्वीची ओळखसुद्धा नाही. ओळख नसताना तुम्ही कसं आला इथं असं लोक विचारतील.
तुम्हाला सांगतो की समोरच्या माणसाशी बोलल्यानंतर तो काय लायकीचा आहे, तो त्याचा उद्देश काय आहे 5 मिनिटात मी ओळखतो. तर ह्यांच्याशी संवाद साधल्यानंतर हे लोक खरोखरच त्यांना हे इथलं घर चव्हाट्यावर आणायचे आहेत आणि मला यांच्यापासून धोका नाही या दोघांपासून. ही माझी खात्री झाल्यानंतर मी इथं आलो आहे. एकाचं नाव आहे भागवत जानकर आणि दुसरं तुमचं नाव काय साहेब? प्रताप माने. हे बघा बिंदास उकरतायत का नाही बघा. हे पोकले नाही, भलं मोठं पोकले नाही. बरं हे इथं एक नाही, इथं किमान मला 10-15 पोकलेन दिसत आहेत जे चालू आहे त्यांचं काम. हे बघा कसं. हे तर बघा डंपरमध्ये डंपरमध्ये ते मुरुम माती टाकायचं काम चालू आहे. आणि गंमत म्हणजे इथून डोळ्यानं दिसत नाही बरं का. पण हे कॅमेऱ्याची कमाल आहे. हे बऱ्याच अंतरावर आहे पण कॅमेऱ्याची कमाल बघा स्पष्ट दिसतंय. कॅमेरा तुम्हाला हलताना दिसत असेल कारण तो झूम केलेला आहे, बऱ्याच लांब अंतरावर आहे. त्याच्यामुळे जरा कॅमेरा हलतोय. वाचकांनी जरा प्रेक्षकांनी थोडं सांभाळून घ्यावं, समजून घ्यावं. माने साहेब जरा तुम्ही साईडला इकडचा वेगळं. हे बघा हे बघा कसं उत्खनन चालू आहे. हे चालू आहे माती उत्खनन आणि सरकारने शेतकऱ्यांना माती म्हणजे जो गाळ आहे तो नेता यावा. गाळ जो आहे तो शेतकऱ्यांच्या शेतीसाठी त्यांना वापरता यावा म्हणून ही योजना म्हणा किंवा परवानगी दिलेली होती. परंतु मी सांगू इच्छितो की परंतु तुमचा माईक चालू आहे, सगळा आवाज इकडे येणार. परंतु ही जी माती आहे ही घेऊन नेली जाते, वीटभट्ट्यांना विकली जाते आणि आम्हा करोडो रुपयांची उलाढाल होते बरं का. दिवसाला लाखो रुपयांची 5-50 लाख रुपयांची उलाढाल करणारा हा बेकायदेशीर असा हा व्यवसाय आहे. याच्या पाठीमागे खूप मोठी धेंडा आहेत. हे बघा रेतीनं भरलेले डंपर. सकाळी 10:30 वाजलेले आहेत. आज 11 ऑगस्ट तारीख आहे. बिंदास चालू आहे, बिंदास. हे बघा हे सगळे माफिया, त्यांना ना लाज ना शरम, बिंदास काम करत आहेत. आणि यांना संरक्षण कुणाचं आहे तर तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर पोलीस. कारण हे सगळे यंत्रणा जे आहे ते इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांची बटीक झाल्यासारखे ते वागतात. हे बघा आपण बघू शकता हे कशा प्रकारे उत्खनन चालू आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात वाहनं इथं आहेत परंतु सरकारी यंत्रणेचं कुणी सुद्धा इकडं आलेलं नाही, हे बंद केलेलं नाही. बिंदास माती मुरुम भरण्याचं काम चालू आहे. हा इथं बघा कोणी तर माफिया दिसतोय. इथे एक सुद्धा सरकारी वाहन दिसत नाही, कुणी सरकारी अधिकारी सुद्धा नाही. हे बघा हा डंपर, मातीने भरलेला डंपर बघा. हे बघा मातीने भरलेला डंपर कसा चाललाय बघा. माती म्हणजे गाळ, जो गाळ असतो तो जमिनीसाठी तो सुपीक असतो म्हणून ह्या धरणातला गाळ शेतकऱ्यांनी न्यावा. धरण बी गाळमुक्त होईल. गाळमुक्त धरण योजनेअंतर्गतच ही परवानगी दिलेली आहे. परंतु प्रत्यक्षात हा जो गाळ आहे तो केवळ शेतकऱ्यांना दिला जातो असं नाही, तर हा गाळ वीटभट्ट्यांना दिला जातो. कमर्शियल कामासाठी याचा वापर केला जातो. हे बघा एका मागोमाग एक अशा डंपर, एका मागोमाग एक असे डंपर येताना दिसत आहेत. बघा या 2 ट्रॉली बघा. आता ह्या रिकाम्या ट्रॉली तिकडं धरणाच्या दिशेने चालले, धरणा पात्रात चाललेत आणि ते परत येतील त्यावेळी ते भरून येतील. खुले आम इथं सगळा व्यवसाय सुरू आहे. माने साहेब हा इथं या माझ्या शेजारी जरा.
थोडं कॅमेराला तुम्ही हे दाखवा एक हा माने साहेब आता तुम्ही सांगा हे कसं कसं केलं जातं. हा नमस्ते सर, मी प्रताप माने हिंगणी गावचा रहिवासी असून येथील राजेवाडी तलावात जबरदस्ती मारहाण धमक्या देऊन ज्या माती माफी आहेत त्यांना शासनाची परवानगी पाठीमागे शेतीला भरायसाठी दिली होती. तर आज अशी वस्तुस्थिती आहे की अधिकाऱ्यांना आम्ही पोच दिली, म्हणजे तक्रार दिली, त्या ग्रामपंचायत पत्र दिलं, तरी सुद्धा ह्यांनी राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली यांनी डबल दुसऱ्यांदा 10 दिवसात परमिशन दिलंय. आणि आज परमिशन नसून सुद्धा सकाळी त्यांनी रात्री आम्ही 10 वाजेपर्यंत गाड्या अडवल्या, रात चालू ठेवत नाही म्हणले, तरी सुद्धा आज गाड्या चालू ठेवल्यात त्यांनी परवाना नसताना. आणि आटपाडी तालुक्याचा आणि आपला काही संबंध नसताना आटपाडी तालुक्यातील काही माती माफी ही जबरदस्ती धमक्यात देतात, मारीन, इथे येणाऱ्याला कोणालाही मारीन, शिवीगाळ करतात. त्यामुळे इकडे एकही लोक फिरकत नाही. तरी आपलं प्रशासन का झोपलंय याचा विचार जरा. बरं, ह्याच्यात फक्त आटपाडीचेच लोक आहेत की नाही, आपल्या मानमध्ये आपल्या हिंगणी गावातील आणि बाहेरचे मसवड, दैवडी, सातारा, माळशिरस, अकलूज, मोहोद या भागातील आपल्यातले जे उद्योगपती आहेत त्यांनी जबरदस्तीने ह्यांच्या काही वाहनांच्या नोंदी सुद्धा नाही त्यात सरकारी कार्यालयात कुठेही नोंद नसताना एक राजकीय दबावापोटी शेतकऱ्याला ते दम मारणे, मारीन, कुणालाही फिरकू देत नाहीत. आणि जर एखादा आडवा गेला तर त्याला दम मारणे ह्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही बघा साहेब, त्या बाजरी पिकच आहे आणि त्या बाजरीत आताही बाजरीत मशिनी तिथं उभा आहे. त्या बाजरी आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान करून माती भरा इतका यांचा जबरदस्त दम समोर दिसतंय का? हा ते डंपर दिसतोय त्या बाजूला. 2 डंपर 3 मशिनी, एक चालू आहे आणि 2 मशिनी उभा आहे. अच्छा, हे बघा, हा हे शेत आहे, बाजरीचं शेत आहे, बरोबर आहे. अच्छा, हे शेतात त्यांचं हे चालू आहे. आणि संस्थेसाठी, आपल्या संस्थेसाठी 1354 एकर जमीन शासनानं पूर्वी दिलेली आहे. त्या हे जरा शेतकऱ्यांना काय त्रास होतो ते सांगा. हे बघा, हे शेताच्या कडेलाच यांचा हा उद्योग चालू आहे, त्या टोकाला. त्या बघा, आता रस्त्यात पिकात सुद्धा त्यांच्या रस्ता इथं चाकोर आहे, त्या रस्ता पिकात सुद्धा उकारलंय त्यांनी. बर, हे शेतकऱ्याच्या जमिनीमधनं हे जमिनीमधनं गाळा काढतात. आणि शासनानं ज्यावेळेस तलाव झाला त्यावेळेस 1ही रुपया आपल्याला शेतकऱ्याला कुठल्या लाभ न दिल्यामुळं ती शासनाने जमीन आपल्याला खासाही दिली आहे, खायला दिली. त्यातील 1354 एकर हिंगणी सोसायटी, 1354 एकर, पळसावड्याची किती 700 एकर आहे, आणि 750 एकर पळसावड, आणि देवापूर 1200 एकर, असे टोटल क्षेत्र 1313 हेक्टर मधलं जमिनी संस्थेच्या ताब्यात आहे. त्या संस्थेला खसाई दिलेल्या जमिनी त्या शासनानं, आणि त्या ठेव भ्रष्टाचार चालू आहे. इथले लोकप्रतिनिधी काय करतात? जे इथले जे आमदार आहेत, पाणीदार आमदार, जलनायक आमदार जयकुमार गोरे, ते काय करतात? आता सर, आम्हाला असं ऐकायला मिळालं की आता परवानगी कॅन्सल झालेली जयकुमार गोरेंनी, की जयकुमार गोरेचं कार्यकर्तं गोरे साहेबांकडे जाऊन त्यांनी परवानगी घेतली असे मला गोरे साहेबांनी फोन लावून, कलेक्टरला फोन लावून परवानगी दिली असं आम्हाला ऐकायला मिळते. नाही, परवानगी म्हणजे लेखी परवानगी आली का? अजून आता 10:30 वाजता तर कार्यालय पाठीमागली परवानगी दिली ना 10 वर्षाची, 10 दिवसाची त्यांनी, ते तिथलंच आमदारांचं कार्यकर्तं जाऊन त्यांनी आमदाराला फोन लावून, कलेक्टरला फोन लावून कालची 10 दिवसाची परवानगी त्यांनी आता संपलेली जी अगोदरची परवानगी मिळवून दिली होती. आणि काल परवानगी ती संपलेली आहे. परवानगी संपलेली असून सुद्धा जर मग आता याच्यावर कुणाचाही नियंत्रण, रात्री आम्ही पोलीस स्टेशनला फोन लावलाय, तहसीलदारांना फोन लावला, आताही मी तुम्हाला दाखवतो माझ्या मोबाईल मध्ये डायल केलेला नंबर. तहसीलदारांना पहिल्यांदा फोन लागला, परत मोबाईल बंद करून ठेवला. तलाट्याला फोन लावला, तलाठी म्हणले आम्ही 15 मिनिटात बोललो. कोणीही ज्यावेळेस रस्त्यावर पहिलं आम्ही रस्ता रोको केलं होतं त्यावेळेस पोलीस स्टेशन सांगितलं तुमच्यावर काय दिसेल गुन्हा दाखल करण्यात येतील, तुमचं वाहन अडवायचा अधिकार नाही. आणि रात्री एक ऍक्सिडेंट झाला, त्यात 4 चौघ मिली असती, फक्त 3 नशिबात बसली. आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला बोलवलं, पोलीस स्टेशन कुणी आलं नाही. तहसीलदारला फोन केला, तहसीलदार साहेबांनी फोन बंद केला. आणि तलाट्याला फोन केला, तलाट्याने सुद्धा, तलाट्याचं नाव काय? मालोजी बसले, त्यालाही फोन, फक्त त्यांचं काय. आणि ते मालोजीराजे बसले, पण ते काय गरीब माणूस आहे, त्याच्यावरही दबाव टाकला जातोय. तर आपला तलाट्या नाही हिंगणीचा, त्या तलाट्यावर सुद्धा दबाव टाकला जातोय. तो बिचारा फोन केला का येतोय, पण त्याचं हे माती माफी येते ना, अजिबात त्याच्यावर दबाव टाकते ती सवय.
आणि एक आमचा साधा सरळ मार्गी तलाठी एक नंबर माणूस आहे, फक्त तलाट्यावर दबाव टाकला जातोय. आणि हे जे काम चालू आहे ह्याचा आणि आमदारांचा काय संबंध आहे का? हे जे लोक आहेत मोबाईलकडे बाजूला जाऊन बोला. तर जे आमदार जे आहेत हे जे सगळे वाळू माफी आहेत ह्यांचा आणि आमदारांचा काय संबंध आहे? ह्यात कार्यकर्ते वगैरे आहेत ना. एक आहे आमदारांचा कार्यकर्ता काकासाहेब माने म्हणून आहे. त्याच्या 10 मशिनरी इथं चालाव्यात. अरे बापरे, 10 मशिनरी. कसल्या मशिनरी? ही कोकले चालते, ही कोकले नाही का ना इकडे उभा राहिली ही चालते ती. त्यांच्या म्हणजे वैयक्तिक म्हणण्यापेक्षा त्यांच्या काकासाहेबच्या ग्रुपच्या 10 मशिनरी चालाव्यात त्या. आणखी कोण कोण आहे त्याच्यात? काकासाहेब माने काय जयकुमार गोरेंचा कार्यकर्ता आहे? बर, काय त्याच्याकडे काय करतो तो कार्यकर्ता म्हणून? सामाजिक कार्यकर्ता आहे त्यांचा. एक आहे त्याची आरिरावी काय नसते, पण तो मशिनी तो उद्योग त्याच्या अंडर खाली सर्व चालू आहे. बर, हे सगळं जे चालू आहे ह्याचा प्रमुख म्हणजे प्रमुख माफिया जो आहे तो काकासाहेब माने आहे. आणि बाहेर दाखवताना काय सामाजिक कार्यकर्ता म्हणून दाखवतो. बर, प्रत्यक्षात हे असले उद्योग करतो. आणखीन कोण कोण आहे ह्याच्यामध्ये सामील? ह्यात काकासाहेब माने आहेत, परत जास्त आता ते आमचे हे आहेत, काय त्यांचं नाव वाटलं, पण मेन काकासाहेब माने भाऊसाहेब माने. मेन काकासाहेब माने भाऊसाहेब माने ही दोघ आहेत ना, ह्यांच्या अंडर खाली मशीन चालते. ते जेवढ्या मशीन आहेत ना ह्यांच्या अंडर खाली चालते. आणि शेती सोसायटीच्या चेअरमनला वरच्यावर मी म्हणलं होतं की चेअरमन साहेब आपला जे गाळ उचलतो ह्याच्यावर कुठेतरी जरा नियंत्रण ठेवा. चेअरमन कोण? चेअरमन रामचंद्र किसन. कशाचे चेअरमन? शेती सोसायटी चेअरमन आहेत. बर, तर त्यांनी काही कुठलाही नियंत्रण, अजिबात नियंत्रण नाही. बघा साहेब ती बाजी आता तुम्हाला दाखवलंय ठिकाणी वाहन आहे ती, तरी सुद्धा चेअरमन त्या वाहनाबाबतीत, मी एक सदस्य आहे त्या शेती सोसायटीचा, तरी मी चेअरमनला गावातल्या लोकांना बऱ्याच जणांना सांगितलं की बाबा आपल्या पिकाचं रक्षण आपल्याला करावं लागतंय. कुठलाही अधिकारी किंवा पोलीस स्टेशन ह्याच्या अजिबात जबाबदाऱ्या चिरखोऱ्या देते. आम्ही वरचीवर ग्रामपंचायती ठराव घेऊन कलेक्टर, प्राण, मृदजल संधारण ह्यांना सर्वांना लेटर दिलंय, परवानगी देऊ नका, शेती सोसायटीत उचलते ह्यांना परवानगी देऊ नका म्हणून वरची दिले. त्याच्या आमच्याकडे पोच आहेत, पण आता सध्या आमच्या जवळ पोच नाहीत. तुम्हाला वाटल्यास आम्ही पाठवतो पोच. मोबाईलमध्ये असतील बघा एखाद्या वेळेस. हे बघा कशा प्रकारे वाळू नेली जाते. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण बघू शकता किती खुलेआम दिवसा ढवळ्या. अहो, एखादा माणूस, सामान्य माणूस ज्यावेळी दुकानामध्ये जातो आणि साबण विकत घेतो त्यावेळी त्याला टॅक्स लावला जातो, परंतु इथं करोडो रुपयाची माती घेऊन नेली जात आहे. माती नेण्याची परवानगी कालच संपलेली आहे. परवानगी असताना सुद्धा ती माती शेतकऱ्यांच्या नावाखाली वीज भट्ट्यांना पुरवली जात होती. आणि आता लक्षात घ्या, आणि आज तर परवानगीच नाहीये. परवानगी नाही तरी सुद्धा हे काम थांबलेलं नाही. म्हणजे या माफियांचं किती धाडस आहे. तर धाडस जे आहे ते धाडस ह्याच्यामुळेच करतायत की त्यांना माहीत आहे की आपले जे आमदार आहेत त्यांचा आपल्याला वरदास्त आहे. तर आपण बघू शकता की हे जे माफी आहेत हे काय एवढं धाडस करतायत. याचं कारण असं की त्यांना खात्री आहे की आपले आमदार, बरोबर ना साहेब? हो बरोबर. आपल्या आमदारांचा वरदहस्त आहे म्हटल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही. आणि आमदारांनीच इथं आणलेले तहसीलदार, प्रांत, आमदारांनी सांगितलेलंच ऐकतात. आता हे सगळं उत्खनन, माती उत्खनन चालू आहे. शेतकऱ्यांना इतक्या रस्ते, ह्यांनी वेगवेगळे रस्ते काढलेले आहेत. त्या सगळे वाहनं शेतकऱ्यांच्या शेतामधनं वाहनं जात आहेत. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा हे बघा, आपण बघू शकता हे शेतात, हा बघा, हा जो पोकलेन आहे हा शेतात अक्षरशः शेतामधून माती काढतोय. आणि हे जे शेती आहे ही ज्यावेळी हे धरण बांधलं गेलं त्यावेळी शेतकऱ्यांनी स्वखुशीने कुठलाही 1 रुपया मोबदला न घेता हे शासनाला जमिनी धरणासाठी दिलेल्या होत्या. परंतु इथं शेती कसायला
शासनाने परवानगी दिलेली आहे त्या शेतकऱ्यांना आणि त्या संदर्भात एक शेती सोसायटी आहे कार्यरत, परंतु या शेती सोसायटीला जुमानलं जात नाही आणि शेती सोसायटीचे चेअरमन सुद्धा काही ॲक्शन घेत नाहीत असं आपल्याला माने साहेबांनी आताच सांगितलेलं आहे. हे बघा, तर मला वाटतं हे जनतेला आता दाखवण्यासाठी पुरेस आहे. आपण थांबूया. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.